सर, बदलापूर सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आलंय. स्त्री बीज विक्री प्रकरण असू दे किंवा तरुणीवर झालेला अत्याचार असू दे. बदलापूरच्या स्त्रिया संकटात आहेत का? किंवा स्त्री सक्षमीकरण म्हणा किंवा स्त्री सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय का बदलापूर शहर हे झपाट्याने वाढते, चांगलं विकसित होणारं शहर आहे. याच्यावर नजर लागल्यात कोणाच्या तरी, आणि निश्चितपणे त्या ठिकाणी सुरक्षितेच्या बाबतीमध्ये सगळी यंत्रणा चांगल्या प्रकारची सज्ज आहे. हे काही अपघात जे होतात, या अपघाताला मूळ आहे हे कोणी शोधलं नाही. स्त्रीच्या बाबतीतलं आपण जे सांगितलं ते विजयांडाच्या बाबतीतलं, ते मूळ खरं उल्हासनगर मधलं आहे. ती एक स्त्री तिथली जाऊन त्या ठिकाणी तिच्यावर प्रयोग केले गेले होते, त्यामुळे नाव बदलापूरचं आलं, पण मूळ खरं म्हणजे उल्हासनगरचं, आणि म्हणून बदलापूरचं नाव झालं. त्यानंतर परत ज्या स्कूल मध्ये असे काही लहान मुलींच्या बरोबर काही प्रकार होतात, सगळ्या यंत्रणा सज्ज होत्या, तातडीने गुन्हे दाखल केले गेले. काही ठिकाणी गुन्हे दाखल केले जात नाही. राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडत असतील, पण त्याची नोंद होत नसेल. बदलापूरला नागरिक दक्ष आहेत, तातडीने आरोपींना पकडण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळे हे बदलापूरचं नाव बदनाम करण्यासाठी काही मुद्दाम म्हणून करण्याचा पण प्रयत्न होत असेल. बदलापूर तसं नाही, सुरक्षित आहे, आणि महिलांचं तर तिथं आदर ठेवला जातो. सगळ्यात चांगलं काम केलं जातं. पण हे प्रकार थांबवण्यासाठी तुम्ही कोणत्या पातळीवरती काम? सर्वच यंत्रणा पूर्ण मार्गदर्शन त्यांना करून त्या पद्धतीचं नियोजन करत असतो. आता प्रत्येक स्कूल बसमध्ये एक लेडीज कर्मचारी असावी, अशा प्रकारचाही निर्णय घेतलेला आहे, आणि त्या ठिकाणी सुरुवात झाली. आपल्यासोबत होते आमदार किसन कथोरे. बदलापूर येथील प्रकरण हे फक्त बदलापूरला बदनाम करण्यासाठी घडत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन असीमसह मी संचारी आकेरकर, विधान भवन, मुंबई.